नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तर आपण चालू आहे लातूर ते पुणे। आता दिवाळी संपली, दिवाळीनंतर आता आपण निघालोय आपल्या पुण्याकडे। लातूर ही जरी आपली जन्मभूमी असली तर कर्मभूमी आपली पुणे आहे। आता जर जावंच लागणार आहे। तर आज लातूरमध्ये आता सीएनजी भरायचं होतं मला। तर सीएनजी आता मला लातूरमध्ये तर फुल गर्दी आहे आणि औषधामध्ये पण आता खूप गर्दी आहे। तर आता आशूमध्ये आता भरावं लागेल। आणि जर आपल्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्रदीप सुरोसे या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर हे बघा आपला तुळजापूर रोड आहे। तर मित्रांनो, आता आजकाल एवढी खूप गर्दी वाढली की सीएनजी, कारण सगळे आता लोक पुण्याकडे निघालेत आणि गर्दीच गर्दी आहे सीएनजी चालले। आता मी कालपासून ताजबीन सुरळून तिकडे पण अहमदपूरला पण गेलो होतो। तिकडे पण चाकूरला पण सीएनजी नाही भेटला, पेट्रोल टाकूनच गाडी चालतोय। तर गावाकडे आल्यानंतर तुम्हाला मी त्या पंपावर गेल्यानंतर तिथली गर्दी कशी आहे, काय नाही, किती वेळ लागणार आहे आणि सगळं तिथलं मी तुम्हाला यूट्यूबमध्ये ह्या चॅनलमध्ये सगळं दाखवणार आहे मी माझ्या चॅनलमध्ये। तर तुम्ही पण जर तुम्हाला गॅस सीएनजी कुठे भरायचा असेल तर तुम्हाला मी आशूच्या पंपाचं पूर्ण रेकॉर्ड मी दाखवतो, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। हे बघा आपला आताला तुळजापूर औसा रोड आहे हे। तर आता मी सीएनजी पंपाच्या जवळपास आलोय आणि तुम्हाला मी सीएनजी पंपाची गर्दी दाखवतो कसं आहे, काही नाही। कारण आता गर्दी तर खूप असणार आहे, कारण दुपारला लोक निघले आहेत, कारण विकेंड आहे आज आणि उद्यापासून लोकांचे कामं चालू होतील। तसे लोक आज परत पुण्यासाठी निघाले आहेत। तर मी तुम्हाला चला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू मी गॅस पंप कुठे आहे कुठे नाही पुण्यापर्यंत तुम्हाला मी अपडेट देत राहणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे। तर हे बघा मग नक्की, हे बघा मित्रांनो, आता आलो आपण सीएनजी पंपावर। हे आशूचा सीएनजी पंप आहे, सगळ्यात हा आपल्या लातूर जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा पंप, ऑनलाईन पंप आहे हे। तर आता हे तुम्हाला मी लाईन दाखवतो। आता लाईन तर असेल नसेल तर आम्हाला इथे सीएनजी भरणं भागच आहे। आणि आता कारण जर तुमची गाडी कोणती सीएनजी असेल तर तुम्हाला इथे आशूला तुम्हाला थोडं लवकर होईल दुसऱ्या पंपापेक्षा। तर लाईन तर मोठी आहे, पण आता मला येऊन इथे अर्धा तास झाला। मला आता तर अर्धा तासामध्ये नंबर तर आला नाही माझा, आता इथून 15-20 मिनिट लागतील। आणि प्रायव्हेट लोकांनी खरं तर सीएनजी गाडी घेऊच नका, कारण सीएनजीला कुठे पण जावा तुम्ही बघा प्रेशर कमी असतं, सीएनजी भेटत नाही, लाईनला थांबावं लागतंय, खूप वेळ जातोय। कारण प्रायव्हेट लोकांचं कसं असतं तर त्यांना रनिंग कमी असल्यामुळं हे असतं। आणि आमचं कसं आहे, आम्हाला टुरिस्टसाठी आम्हाला सीएनजी गाडी घ्यावी लागते, कारण 2 पैसे कमवायचं म्हणजे आम्हाला डिझेल पेट्रोलमध्ये काही पैसे भेटत नाहीत जास्त। तर तुम्ही शक्यतो प्रायव्हेटवाल्यांनी पेट्रोल डिझेल गाडी घ्या। तर मित्रांनो, आता आपली गाडी आता नंबरला आली आहे। तर आता खूप चांगलं वाटतंय। एक अर्धा पाऊण तास लागला मला इथं सीएनजी भराया। आणि माझं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला मग तुम्हाला पुढच्या भागामध्ये तुम्हाला कुठे तुम्हाला सीएनजी भेटणार आहे काही नाही, पुढच्या ह्याच्यामध्ये मी ब्लॉग मी नक्की सांगेन। धन्यवाद।